आपण पूर्ण शहरातील इलिगल बांधकामाचा सर्वे चालू होता आपल्या 2-3 महिन्यापासून आणि त्याच्या अनुषंगाने जवळपास 438 बांधकामं आपण तसे आयडेंटिफाय केले होते. मान्य सर्वोच्च न्यायालयाचे सुद्धा तसे निर्देश होते की इलिगल बांधकामं आहेत, ज्या इलिगल बांधकामांना प्रॉपर ड्रेनेज सिस्टीम नाही आणि त्याच्यामुळं नदी पोल्युटेड होते किंवा जमीन पोल्युटेड होते, अशा बांधकामावरती कारवाई करण्याचे मान्य उच्च न्यायालयाचे पण निर्देश होते. त्या अनुषंगाने आपण सर्वे केला होता आणि सर्वे करून प्रत्येक इलिगल बांधकामाला रितसर नोटीस बजावली होती आणि त्या नोटीसची मुदत संपल्यानंतर आज आपण ही कारवाई चालू केली आहे. आज आपण 2 टीम आपण केलेल्या आहेत. एक पनवेल हायवेला एक टीम माझी कारवाई करते आणि दुसरी टीम आज मी स्वतः इथं तुमच्या समोरच आहे, इथे एक टीम कारवाई करते. आज जवळपास आम्ही एक 50 बांधकाम आज आम्ही इनलिस्टेड केलेत की 50 बांधकामं आज आम्हाला निष्कासित करायचे आहे आणि अशी जवळपास 438 बांधकामं निष्कासित होईपर्यंत आमची कारवाई चालू राहणार. पूर्ण बदलापूरमधलाच आपण सर्वे केलेला आहे. पूर्ण बदलापूर शहरामध्येच बांधकाम पण आयडेंटिफाय केले आहेत. त्यामुळे पर्टिक्युलर इथलीच कारवाई किंवा तिथलीच कारवाई अशी काय होणार नाही. पूर्ण बदलापूर शहरामध्ये जेवढे इलिगल बांधकाम आहेत त्यांची सर्वेमध्ये आपले आलेले आहेत. ती पहिल्या फेजमध्ये आम्ही त्याच्यावरती कारवाई करणार आहोत. ती कारवाई 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस पण चालू शकते. जवळपास ही सर्व बांधकामं निष्कासित करून तसं मान्य उच्च न्यायालयाला आम्हाला तसं त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे. मध्ये कमर्शियल स्ट्रक्चर्स आहेत, इमारतीसुद्धा आहेत, ज्या काही इलिगल इमारती आहेत त्यासुद्धा आहेत आणि त्यावरती सुद्धा कारवाई होणार आहे.